नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गोष्ट आहे मुंबईतल्या दोन मित्रांची. मुंबईमध्ये दोन मित्र असतात. एकाचं नाव असतं समीर, एकाचं नाव असतं साही आणि दोघांची लग्न झालेली असतात. साहीच्या बायकोचं नाव असतं रोशनी आणि समीरच्या बायकोचं नाव असतं शुभ्रा. आणि हे दोघेही वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला असतात, परंतु राहणारे एकाच बिल्डिंगमध्ये असतात मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये ते राहत असतात एका बिल्डिंगमध्ये. आणि एके दिवशी ते प्लॅन करतात, की आपण कुठेतरी फिरायला जायचं. आता हे दोघेही चांगले मित्र असल्यामुळे आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे कुठे फिरायचं जायचं झालं, तर दोघेही आपल्या पत्नीला घेऊन एकाच वेळी एकाच ठिकाणी फिरायला जायचे. आता त्यापैकी समीरची फोर व्हीलर होती आणि ते एके दिवशी ठरवतात, की आपण शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसासाठी पुण्यामध्ये फिरायला जायचं म्हणून. आणि मग हे शुक्रवारी कामावरून आल्यानंतर मग रात्री उशिरा आपली फोर व्हीलर घेऊन चौघेही पुण्याकडे जायला निघतात आणि मग शुक्रवारी रात्री उशिरा ते पुण्यामध्ये पोहोचतात. त्याच्यानंतर शुक्रवारी पोहोचल्यानंतर तिकडे शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस ते पुण्यामध्ये विविध ठिकाणी त्यांना जिकडे-जिकडे फिरायचं असतं त्यांना ती सगळीकडे फिरून घेतात. आणि आता ते ठरवतात की शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे रविवारी रात्री 10:00-10:30 वाजता ते ठरवतात की आता आपण मुंबईकडे यायला पुन्हा निघायचं. म्हणजे सोमवारी आपल्याला कामावरती जाता येईल. आता चौघेही कामावरती जाणारे असतात. आणि असं ठरवल्यानंतर संध्याकाळी त्यांनी नाश्ता केलेला असतो. त्यामुळे ते ठरवतात की वाटेत कुठेतरी काहीतरी हॉटेल वगैरे मिळालं तर आणि भूक असेल तर खायचं, नाहीतर तसंच निघून जायचं. कारण संध्याकाळी नाश्ता केलेला असतो त्याने 6:00-6:30 ला. आणि 10:00-10:30 हे पुण्यातून मुंबईकडे यायला निघतात आपल्या फोर व्हीलरने. आता पहिल्यांदा समीर गाडी चालवतो आणि ही बाकीची सगळी बसलेली असतात, गप्पा-गोष्टी चाललेल्या असतात आणि आता रात्रीचे 11, 11:30 वाजलेले असतात आणि मग समीरची बायको जी शुभ्रा आहे ना, ती म्हणते की "अहो कुठेतरी धाब्यावरती काहीतरी लाईट-लाईट आपण खाऊया. जास्त काही भूक नाही, पण थोडीशी एखादी पराठा, रोटी किंवा असं काहीतरी खाऊया म्हणून थांबवा कुठेतरी हॉटेल वगैरे दिसेल किंवा धाबा दिसेल तर." तर समीर म्हणतो, "हां, ठीक आहे" म्हणून. ठीक आहे मित्रांनो, चाललेत पुढे एक अर्ध्या तासाने अ, एक रस्त्याच्याच कडेला म्हणजे पुणा-मुंबई जो रोड आहे त्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक धाबा त्यांना दिसतो आणि त्या ढाब्यावरती समोर मोठं प्रिमाइसेस असतं पार्किंगसाठी आणि गर्दी वगैरे काही नसते आणि टेबल वगैरे खुर्च्या सगळ्या मांडलेल्या असतात त्या धाब्यामध्ये आणि जो ढाब्याचा मालक आहे तो काउंटरवरती त्यांना उभा असलेला दिसतो. आता हे ठरवतात, की बा इथेच आपण काहीतरी खाऊन घेऊया, गर्दी पण नाहीये. त्यामुळे आपल्याला लवकर ऑर्डर मिळेल आणि खाऊन आपण लगेच निघू म्हणून. तर समीर त्या ठिकाणी त्या पार्किंगच्या एरियामध्ये ती फोर व्हीलर लावतो आणि चौघेही आतमध्ये जातात आणि टेबलवरती बसतात. आता टेबलवरती बसल्यानंतर कोणीही गिराईक त्या ढाब्यामध्ये नसतं. तो जो ढाब्यावरचा जो मालक आहे, तो ढाब्याचा मालक त्या काउंटरवरती काहीतरी लिहीत बसलेला असतो असं त्यांना दिसतं, की तो काहीतरी लिहितोय म्हणून. आणि हे म्हणतात, की ऑर्डर काय द्यायचे, काय द्यायचं? आता हे ठरवतात. ते म्हणतात, की आपण एक-एक रोटी आणि काहीतरी पनीर वगैरे असं काहीतरी घेऊन खाऊ म्हणून. आणि तितक्यात ते ढाब्याचा जो मालक असतो ना, त्याला हाक मारतात, "काका काय आहे खायला?" तर तो म्हणतोय, "सगळं आहे खायला. तुम्ही काय खाणार ते सांगा." पण तो ह्यांच्याकडे बघत नाही. तो त्या ढाब्याच्या काउंटरवर बसून काहीतरी लिहीत असतो आणि तो काउंटर थोडासा उंच असल्यामुळे तो पूर्ण काय त्यांना तिथून बसून त्या टेबलावरून तो दिसत नसतो. पण तो जड आवाजात बोलले असतो, "तुम्ही काय खाणार? सगळं आहे खायला" म्हणून. आणि हे म्हणतात, की "असं काय? हा तर आमच्याकडे बघत देखील नाहीये." आता त्या ढाब्याच्या काउंटरच्या बाहेर एक भट्टी असते त्यांची ती रोटी वगैरे हे करतात भाजताना ती भट्टी पेटत असते आणि ही चौघेजण आता सांगतात, "काका आधी पहिल्यांदा आम्हाला चहा द्या एक गरम-गरम." तर समीरची बायको असते शुभ्रा ना, तर तो हॉटेलवाला सांगतो मालक सांगतो, "हो, देतो" म्हणून 2 मिनिटात. आणि तो 2 मिनिटात लगेच ती चहाचे जी ग्लास असतात त्यांच्यासमोर 4 आणून ठेवतो. तेव्हा ना समीरची बायको शुभ्रा म्हणते, की "मला इथे काही ठीक वाटत नाही. इथे कोणी नाहीये जेवणाला आणि हा धाबा जुना आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे. इथल्या ह्या खुर्च्या, सगळ्या टेबलं सगळी जुनी-जुनी वाटतायत मला आणि इथलं हे खाण्यासारखं सुद्धा काही मला वाटत नाही. तेव्हा आपण निघून जाऊया. दुसरीकडे कुठेतरी बघू." आता समीर तिच्यावरती चिडतो.
की तुझं प्रत्येक वेळी असं असतं, की ते नको, तिथे हे नाही, ते नाही असं म्हणून. आता इथे काय असेल ते खा गपचूप म्हणजे लवकरात लवकर आपण रात्री पोहोचू आणि सकाळी आपल्याला कामाला जायचंय. मग ती शुभ्रा काही पुढे बोलत नाही. परंतु ती चहा मात्र पीत नाही. कारण ती म्हणते, की असल्या ह्या वातावरणात मला खावंसं काही वाटत नाहीये. तुम्ही चहा प्या. परंतु ते तिघे जण चहा पितात. समीर, त्याच्यानंतर साई, रोशनी हे तिघे जण चहा पितात. चहा अतिशय कडक आणि गरम अगदी व्यवस्थित असतो चवीला. ते सांगतात शुभ्राला, की "अगं चहा वगैरे मस्त आहे. चहाची टेस्ट म्हणून." तर तितक्यात ते ऑर्डर देतात जेवणाची, की "आम्हाला 4 रोटी द्या आणि 1 पनीर द्या" म्हणून. तर तो हॉटेल मालक सांगतो, की "ठीक आहे, देतो तुम्हाला 10-15 मिनिटात" म्हणून. आणि तो भट्टीकडे जातो आणि ते सगळं करायला सुरुवात करतो रोटी वगैरे. आता जो साई आहे ना, त्या साईला लघवीला होतं. तर तो म्हणतो, की उठून धाब्यावाल्याकडे जातो तिथे. तो त्या भट्टीवरती काम करत असतो तिथे आणि त्यांना सांगतो, की "लघवीला कुठे जायला जागा आहे" म्हणून. तर तो सांगतो, की "हा जो पडदा आहे ना, तो बाजूला करा आणि मग पुढे जा आतमध्ये." तिथे एक कापडी पडदा लावलेला असतो. मग साई जातो आणि पडदा बाजूला करतो. तर बाजूला त्या पडद्याच्या मागे एक दरवाजा असतो. तो दरवाजा तो उघडतो आणि पुढे जातो तर 2 बाथरूम त्या ठिकाणी त्याला दिसतात. आणि त्या बाथरूमच्या तिकडे सुद्धा ना एक तो पिवळे बल्ब असायचे ना पहिले काचेचे. तो एक बल्ब असा वायरीला लोंबकळत ठेवलेला असतो आणि तो असा हलत असतो. तर साई जातो एका बाथरूममध्ये आणि तिथे तो लघवीला वगैरे करून बाहेर येतो. बाहेर येतो आणि आता तो पुन्हा त्या टेबलकडे आपल्या जे बायको बसली आणि ते मित्र बसले, त्याची बायको बसली तिथे तो येणार होता. जसा तो यायला निघतो ना, तसं त्या बाथरूम कडे ना मित्रांनो असं काळं असं कोणतरी चावतंय ना, असं काहीतरी कठीण गोष्ट चावतंय असं त्याला आवाज येतो आणि तो मागे वळून बघतो, तर कोणीतरी काहीतरी चावतंय कडक आणि त्याचा आवाज येतोय असं त्याला वाटतं. पण आजूबाजूला बघितलं तर त्याला कोणी दिसत नाही. त्याला वाटतं की एखादा कुत्रा वगैरे पुढे कुठेतरी असेल आणि तो काहीतरी खात असेल. म्हणून तो पुन्हा दुर्लक्ष करतो आणि पुन्हा एकदा या धाब्याच्या त्या गेलेल्या दरवाजातून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा त्याला जोरजोरात त्या खाण्याचा आवाज येतो. काहीतरी कठीण वस्तू कोणतरी दाताने चावतंय असं त्याला वाटतं. आता त्याला ते राहवत नाही आणि तो म्हणतो की आता पुढे जाऊन बघितलं पाहिजे आणि ते 2 बाथरूम असतात ना त्यांच्या मागून तो त्याला आवाज येत असतो. आता हा म्हणतो की जाऊन बघितलं पाहिजे नक्की काय आहे ते म्हणून आणि हा जातो आणि मोबाईलची बॅटरी पेटवतो. पुढे थोडा अंधार असतो. त्या बल्बचा उजेड काय पुढेपर्यंत पडलेला नसतो. त्यामुळे हा बॅटरीची मोबाईलची टॉर्च पेटवतो आणि पुढे जातो आणि असं हात वरती धरून त्या मोबाईलच्या उजेडामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. तर काय एक ना म्हातारा माणूस अ, त्या ठिकाणी असा बसलेला असतो आणि याच्याकडे पाठ केलेली असते आणि तो काहीतरी असं उचलून काड असा खात असतो. ह्याला काय समजत नाही, की हा म्हातारा माणूस कोण बसलाय काळोखामध्ये. आता ह्या धाब्यावरती पाहिलं तर त्या मालकाव्यतिरिक्त तिथे कोणीच दिसत नाहीये आणि हा म्हातारा माणूस इकडे बसून काय खातोय? तर हा म्हणतो, "ओ काका कोण आहात तुम्ही आणि काय करता तिकडे? काय खाताय?" असं आपलं साई विचारतो आणि तसं ते विचारल्यानंतर ना मित्रांनो, तो जो माणूस बसलेला असतो ना, तो असा थोडासा असा मागे वळून पाहतो त्याच्याकडे, साईकडे आणि साईकडे पाहिल्यानंतर साई मात्र आता घाबरतो. कारण मित्रांनो, तो माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून काउंटरवरती जो मालक म्हणून बसलेला माणूस असतो ना त्या धाब्यावरती, तोच माणूस त्या ठिकाणी बसून काहीतरी खात असतो आणि तो म्हणतो, "तुला खायचंय? तर ये माझ्याबरोबर. तुला पण देतो खायला." हाडं खातोय मी हाडं. तुला पाहिजे काय? ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हाताऱ्याच्या तोंडून ऐकून साई आता खूप घाबरतो. कसाबसा तो धावत त्या बाथरूमच्या दरवाजातून बाहेर येतो. पडदा बाजूला करतो आणि समोर बघतो तर तोच म्हातारा त्या भट्टीकडे आपल्या त्या रोटी वगैरे भाजण्याचं काम करत असतो. हा आता विचारात पडतो, की तो म्हातारा तर मी आत्ता तिकडे पाहिला, की त्या बाथरूमच्या बाजूला बसून काहीतरी कडाकड असं खात होता आणि आता बघतोय तर तो त्या भट्टीकडे आहे. ह्याला काही समजत नाही. हा म्हणतो, "मला भास झाला की काय?" मी म्हणतो, "भास होणं शक्य नाही, कारण मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्यानं पाहिलं मोबाईलच्या उजेडामध्ये तो म्हातारा बसलाय तिथे आणि काहीतरी खातोय म्हणून." हा बाहेर येऊन बघतो तर हा भट्टीकडे आपलं काम करतोय आणि तो सांगतो, "एक 10 मिनिटात मी तुम्हाला देतो. अ, होत आलंय म्हणून." तर हा जातो टेबलवरती ती बसलेल्या सगळ्यांना सांगतो, की
असं काहीतरी मला तिकडे घडलं माझ्या बाबतीमध्ये. आणि हाच जो माणूस आहे ना, तो तिकडे बाथरूमच्या मागे बसला होता आणि मला तो दिसला काहीतरी खाताना. तर आता अ, जो समीर आहे, तो समीर त्याच्यासोबत जातो आणि कारण साई म्हणतो, की "तू माझ्यासोबत चल आणि पाठीमागे बघूया चल आपण काहीतरी आहे. तुला दाखवतो मी तो हाच म्हातारा मागे बसून काहीतरी खातोय म्हणून." काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय आणि इथे तर स्टाफ त्यांचा कोण वेटर वगैरे कोणीच दिसत नाहीये. इथे कोण गाड्या लावलेल्या दिसत नाही. इथे कोण गिऱ्हाईक नाही. मला काहीतरी वेगळं वाटतंय. ते दोघेजण पुन्हा एकदा त्या बाथरूमकडे जाऊन बघतात, तर तिथे कोणी नसतं. आणि मग आता समीर सांगतो, "सायल्या तुला वेड लागलंय का? इथे कोण नाही. हा म्हातारा माणूस आम्ही बघतोय तिथे तो रोट्या वगैरे तयार करतोय किंवा काय करतोय आणि तुला काहीतरी भास झाला असेल, चल बाहेर." आणि मित्रांनो तो पुन्हा एकदा येऊन त्या टेबलवरती बसतात. परंतु साईला मात्र राहवत नसतं, की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी विषय आहे. असं मला एवढा भास होणार नाही म्हणून सांगतो. आणि मित्रांनो तेवढ्यात हा विचार करत असतो आणि समीरच्या बायकोला शुभ्राला कोणाचा तरी कॉल येतो आणि ती कॉल उचलते. कॉल उचलल्यानंतर तिला समोरच्याचा आवाज स्पष्ट येत नसतो कारण तिथे रेंजचा प्रॉब्लेम असतो. जिथे ते बसलेले असतात त्या टेबलवरती त्या धाब्याच्या. तर ही थोडी बोलत पुढे त्या जो मोकळा प्रिमाइसेस असतो जिथे गाड्या लावण्याची व्यवस्था केली असते तिथे ही बोलत येते. आणि तिथे बोलत असते ती. बोलून झाल्यानंतर ती जशी मागे वळते पुन्हा एकदा त्या टेबलाकडे यायला, तर तिथे एक बोर्ड दिसतो त्यांना आणि त्या बोर्डवरती असं काहीतरी लिहिलेलं असतं, पण ते हिला स्पष्ट अगदी वाचता येत नाही कारण त्याच्यावरती धूळ बसलेली असते आणि धूळ बसलेली आहे तर ही काय करते, थोडासा बाजूला पडलेला एक कागद घेते आणि त्या कागदाने तो बोर्ड असा थोडासा पुसण्याचा प्रयत्न करते. तर त्या बोर्डावर मित्रांनो अक्षरशः लिहिलेलं असतं, की काही कारणास्तव 2014 मध्ये हा धाबा बंद करण्यात आलेला आहे. असं त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं. ही आता धावत येते आणि त्यांना सांगते, की "अरे, अरे हा धाबा तर 2014 पासनं बंद आहे. आम्ही ज्या ढाब्यामध्ये बसले तो 2014 पासनं बंद आहे." हे सगळे त्यांना मूर्खात काढत, "अगं तुला वेड लागलाय काय? तो बघ तो म्हातारा आता लगेच आपली ऑर्डर घेऊन येईन इथे टेबलावरती. बंद आहे का? बस तू." आणि हे मित्रांनो ती शुभ्रा त्यांना सगळ्यांना पटवून सांगत असते, "अरे नाही तुम्ही चला बाहेर बोर्ड आहे. हा धाबा 2014 पासून काही कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे असं बोर्डवर लिहिलेलं आहे म्हणून." हे चौघेही आता मात्र थोडेफार घाबरतात कारण ही सांगणार आता हे बोर्डाकडे येतात आणि बोर्डावरती खरोखरच मित्रांनो लिहिले असते 2014 पासून हा धाबा काही कारणास्तव बंद केलेला आहे म्हणून. आणि हे पुन्हा एकदा त्या धाब्याच्या इकडे त्या ज्या भट्टीकडे तो म्हातारा काम करत असतो ना, तिथे हे बघतात तर त्यांना दिसतं, की तो म्हातारा त्या भट्टीकडे अक्षरशः ते पराठे किंवा रोटी वगैरे ना भाजत असतो आणि तो आता मात्र म्हातारा ह्या चौघांकडे एका अ, असा विचित्र नजरेनं पाहतो. त्याचे डोळे असे लाल-भडक असे चमकत असतात आणि त्याचं शरीर असं एकदम सडपातळ असं बारीक झाल्यासारखं वाटतं. मगाशी तो धष्टपुष्ट असा दिसणारा तो म्हातारा आता एकदम सडपातळ असा त्याचा देह झालेला असतो. त्याचे डोळे असे चमकदार असतात आणि मोठे झालेले असतात आणि तो आता ह्यांच्याकडे रागाने पाहत असतो. हे आता चौघेजण म्हणतात, की "हा काय प्रकार आहे? हा बंद धाबा आहे आणि आम्ही आता म्हणजे आमच्यासोबत काय घडला हा प्रसंग आणि काय पाहिलं आम्ही?" तेवढ्यात मित्रांनो तो म्हातारा ना धावत येतो आणि तो समीरला अचानक स्पर्श करतो. जसा तो समीरला स्पर्श करतो ना मित्रांनो, हे चौघेही धाडकन जमिनीवरती कोसळतात. आणि जमिनीवरती कोसळल्यानंतर एक काही वेळाने पुन्हा एकदा समीरला जाग येते आणि तो उठून उभा राहतो आणि पाहतो तर काय, त्याची बायको, त्याचा मित्र, मित्राची बायको सगळे बेशुद्ध पडलेले असतात आणि ह्याला जाग येते आणि हा आजूबाजूला बघतो तर ते कसं माळरान असतं. समोरून तो हायवे गेलेला असतो, म्हणजे रोड गेलेला असतो पुणा-मुंबई आणि ते माळरान असतं. त्याच्यात ते छोटी-छोटी आजूबाजूला झाडं वगैरे असतात आणि त्या माळरानावरती हे तिघेही पडलेले असतात. आता समीर त्या रोडवरती येतो आणि आता नाही म्हटलं तरी 1 सव्वा 1 वाजलेला असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि तो रस्त्यावरती येतो आणि एका टेम्पोवाल्याला हात दाखवतो. आता टेम्पोवाला त्याला एकट्याला पाहून आणि त्याचा तो सगळा म्हणजे त्याने घातलेले ते फॉर्मल कपडे वगैरे पाहून त्याला वाटतं, की हा कोणतरी माणूस आपल्याला मदतीसाठी थांबवतो आणि टेम्पोवाला थांबवतो आणि त्याला विचारतो, की "काय झालं?" तर म्हणतो, की "या ठिकाणी आत्ता धाबा होता. आम्ही इथे जेवायला थांबलो. ही गाडी आम्ही इथे पार्क केली आणि हा ढाबा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो.
तर ह्या ठिकाणी आम्ही बेशुद्ध कसे पडलो आम्हाला काय माहिती नाही. आणि आता मी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहतो तर माझे बरोबरचे तिघे जण बेशुद्ध आहे अजून. आणि या ठिकाणी धाबा वगैरे काहीच नाहीये. तो ड्रायव्हर त्याच्या हातात बाजूला पाण्याची बॉटल असते, ती पाण्याची बॉटल घेऊन खाली उतरतो आणि त्या तिघांवरच्या तोंडावरती त्या बॉटलचं पाणी, थंडगार पाणी मारल्यानंतर त्यांनाही जाग येते आणि ते उठून बघतात तर तिथे ढाबा वगैरे काही नसतो. ते माळरानासारखं छोटीशी अशी प्लेन जागा असते आणि त्यांची गाडी समोर पार्क केलेली असतात. आणि हे सगळे जण उठतात आणि म्हणतात, तो ड्रायव्हर म्हणतो टेम्पोवाला, की "चला तुम्ही गाडीमध्ये बसा आणि आता जायला निघा. आता वाजलेत 1:15 1:30 वाजत आलाय. तुम्ही इथे थांबू नका." आणि तुम्हाला सांगतो, इथे धाबा होता खराच, पण तो 2014 मध्ये काही कारणास्तव इथला धाबा बंद झाला. मी डेली पुणा-मुंबई लाईन करतो. इथे धाबा 100% होता, पण तो काही कारणास्तव बंद झाला आणि तो मालकाने जमीनदोस्त केला. ह्या गोष्टीला 2014 म्हणजे आता जवळ-जवळ 6-7 वर्ष होत आली. आणि त्यामुळे तुम्हाला कसं या ठिकाणी जो धाबा आहे असं वाटलं मला काही माहीत नाही. परंतु हा धाबा बऱ्याच वर्षापासून बंद आहे. तुम्ही आता गाडी काढा आणि मुंबईला जायला निघा. आणि मित्रांनो, हा त्यांना एवढा असा शॉक बसतो ना, की आपल्या बाबतीमध्ये काय घडलं ते त्यांना कळायला मार्ग नसतो. आता ते सगळेजण गाडीमध्ये बसतात आणि मग मुंबईकडे यायला निघतात. मुंबईला येतात आणि मुंबईला आल्यानंतर 15-20 दिवस त्यांच्या मनामध्ये हाच सारखा विचार असतो, की त्या ठिकाणी ढाबा कसा काय आम्हाला दिसला? तो ढाबाच्या काउंटरवर बसलेला तो म्हातारा, तो माणूस जेवण करतोय. तोच माणूस अ, त्या पाठीमागे साईला त्या बसून काहीतरी खाताना दिसला. नंतर त्याने स्पर्श केला. आम्ही बेशुद्ध पडलो. असा अद्भुत एक प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये, त्या चौघांच्या बाबतीमध्ये घडलेला असतो. तर मित्रांनो, अशा काही जे रोड असतात, भयानक रोड असतात, त्या ठिकाणी अशा काही निगेटिव्ह एनर्जी असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त रात्री अशा अपरिचित ठिकाणी थांबणं हे योग्य नाही. तर मित्रांनो, ही कथा कशी तुम्हाला वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.